कोल्हापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 33,55,224 इतके मतदार आहेत. त्यापैकी 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार केवळ 53,941 मतदारांची पडताळणी झाली आहे. तर 5,32,703 मतदार अद्याप पडताळणी प्रक्रियेपासून लांब आहेत. एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे, असं शिष्टमंडळानं प्रशासनासमोर स्पष्ट केलं. EF फॉर्म भरण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असून ती तातडीनं वाढवावी. या कामासाठी BLOंना पूर्णवेळ नियुक्त करावं. प्रत्येक तालुक्यात पुनर्प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्यता केंद्र सुरू करावं, अशा मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं. सर्व BLOंना अधिकृत फोटो ओळखपत्र तातडीनं द्यावेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांमध्ये SIR सहाय्यता केंद्र सुरू करावं. नागरिकांसाठी व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्यात. SIR प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत, यामुळे लोकांना अडचण निर्माण होती. ही प्रक्रिया सुरळीत झाली नाही तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील, अशी भीती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी व्यक्त केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. प्रशासनानं घाईगडबडीत प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी प्रत्येक पात्र मतदाराचं नाव सुरक्षित राहील याला प्राधान्य द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय या कालावधीत वारकरी मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होतात. त्यांची नोंदणी कशी होणार? मुळात या मोहिमेची व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली नाही. शिवाय ही प्रक्रिया पूर्ण करताना मतदारांना संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जातं, हे चुकीचं आहे. 10 वेळा पुरावे का मागतायत, असे सवाल लाटकर यांनी उपस्थित केले. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR ज्या पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं सरकारनं आणि निवडणूक आयोगानं हे काम करायला पाहिजे होतं, एखाद्या छोट्या छोट्या योजनेची जाहिरात ही पेट्रोल पंप, ST, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी हे सरकार करतं आणि हे एवढं मोठं काम, घटनात्मक अधिकाराचं काम नागरिकांचं, की माझं मतदान सुरक्षित करण्याकरता मी काय करायला पाहिजे याची जनजागृती नाही, जाहिरात नाही. याच्या मागचंच षडयंत्र काय आहे म्हणून आम्ही आज आमच्या शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निवेदन घेऊन आलो आहे. यातल्या त्रुटी प्रशासनाच्या समोर आणल्यात. हा घटनात्मक अधिकार आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे, तुम्ही मागच्या वेळेला आता करंट कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी, शहर लोकांनी महापालिकेला मतदान केलं, शेवटचं ग्रामीण भागातल्या लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला केलं, पण आता सगळ्या मतदार याद्या ब्लँक आहेत, कोऱ्या आहेत. कुणाचंही नाव मतदार यादीत नाही आहे. मॅपिंग झालं म्हणजे मतदार यादीत नाव आलेलं नाही. आत्ता जो BLO आपल्याकडे येणार, त्याच्याकडे जो नाव भरणार आणि ते नीट माहिती देणार, त्यानंतरच तुमचं नाव यादीत येणार आहे. वेदवती मोहिते यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेचं काम पूर्ण क्षमतेनं होणार नसल्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, अमर समर्थ, प्रशांत खेडकर, सचिन चौगुले, सचिन शेंडे, रोहित कवाळे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, अजित पवार धामोडकर, संपतराव चव्हाण पाटील, पुष्कराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, संतोष जरग, सचिन बिरांजे, मोहसिन मुल्ला आदी उपस्थित होते.